मंडणगड तालुक्यातील पालवणे धनगरवाडी येथील गरीब शेतकरी विठ्ठल गुणाजी हिरवे यांच्या गोठ्यात शिरून वाघाने 5 गायी आणि वासरांचा फडशा पाडला। 31 जानेवारी 2025 रोजी रात्री सदर घटना घडली। यामध्ये 3 जनावरे जागीच ठार झाली तर 2 जनावरांचं रक्त पिऊन वाघ पसार झाला। जखमी 2 जनावरे सध्या मृत्यूशी झुंज देताना पाहून अंगावरती शहारे येत आहेत। घटनेमुळे या गरीब शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झालाय। पालवणे धनगरवाडी परिसरात मागील अनेक दिवस वाघाचा मुक्त संचार सुरू आहे, त्यामुळे या विभागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वाघाचा लवकरच वन विभागाने बंदोबस्त करून पालवणे पंचक्रोशीतील नागरिकांना भयमुक्त करावं अशी या जनतेची मागणी आहे। या घटनेची माहिती स्थानिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांच्या मार्फत धनगर सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांना कळवल्यानंतर आखाडे यांनी तातडीने मंडणगड तालुक्याचे वन विभाग वनपाल दळवी यांना सदर घटनेची माहिती दिली आणि वन विभागाने तत्परतेने दखल घेऊन घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा करून योग्य ती भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन गरीब शेतकरी विठ्ठल गुणाजी हिरवे यांना दिलंय। तरी अशा काही दुर्घटना घडल्यास तातडीने शासकीय मदतीचं सहकार्य मिळवून देण्यासाठी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी प्रयत्न करेल, असं या संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी जाहीरपणे सांगितलंय।